रणरागिणी न्यूजमध्ये आपले स्वागत। सणसवाडीमध्ये एकीचा विजय। नवनिर्वाचित सरपंच शशिकला सातपुते यांच्या सत्कार प्रसंगी माजी आमदार ॲडव्होकेट अशोक बापू पवारांकडून गावाच्या निष्ठा आणि एकीचा गौरव। नवनिर्वाचित सरपंच शशिकला सातपुते यांच्या सत्कार सोहळ्यात माजी आमदार ॲडव्होकेट अशोक बापू पवार यांनी सणसवाडीच्या एकी निष्ठा आणि विकासपर परंपरेचा गौरव केला। पवार म्हणाले, सणसवाडी हे माझे कुटुंब आहे। पदे तात्पुरती असली तरी निष्ठावान लोक कायम सोबत राहतात। सणसवाडीची एकी हा संपूर्ण तालुक्यासाठी आदर्श आहे। गावातील रोटेशन पद्धती, बिनविरोध निवड आणि परस्पर सहकार्यामुळे सणसवाडीने विकासाची गती वाढवली असल्याचे त्यांनी सांगितले। कार्यक्रमात पवारांनी माजी उपसरपंच कै दत्ताभाऊ हरगुडे यांच्या निष्ठेची भावनिक आठवण करून दिली। गावातील विकास कामामध्ये रस्ते सुधारणा, सांडपाणी गटार लाईन, सोलर पथदिवे या कामांचा उल्लेख करत पवारांनी ग्रामस्थांच्या एकीचे कौतुक केले। शशिकला सातपुते यांची बिनविरोध निवड ही गावातील विश्वासाचे प्रतीक असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। या कार्यक्रमाला पंडितप्पा दरेकर, दत्ताभाऊ हरगुडे, रुपाली दरेकर, संगीता हरगुडे, वैभव यादव, विजयराज दरेकर, रमेश सातपुते यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थांची उपस्थिती होती। शशिकलाताई त्याचबरोबर उपस्थित वैभव असतील, वकील साहेब असतील, दत्ताजीराव असतील, रघुनाथ पंडित किंवा इतर सर्व सहकारी सणसवाडी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती भरभरून असं प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून पाहतो। अनेक जीवाभावाची माणसं इथं निर्माण झाली आणि म्हणून वैभवरावची माझी दोस्ती काही पक्ष म्हणून नाही झाली, पण सणसवाडीकर म्हणून निश्चितपणे आपली दोस्ती झाली। आपण सगळ्यांनी रघुनाथांचं कौतुक केलं। मी त्यांचं मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि अमोल अगोदर जाहीर केलं काही तर तो टार्गेट होता। एखाद्याला तुम्ही म्हणला याला सरपंच करायचं पुढे तर पहिलं त्याला पाडायला सगळं गाव पडतं, म्हणून आधी कुणाचं नाव कुठल्या पत्राला घेणार ते गैर आहे, त्यामुळे आधी नाव गेलं तर चांगलं राहतं। शेवटी आज प्रत्येकाला संधी देत आहे। जसं दत्तांनी सांगितलं की निवडणूक तुमचा राजीनामा झाल्यावर निवडणूक लावायची प्रक्रिया असते, त्याच्यासाठी आपण आज राजेंद्र उपसरपंच इथं नाही, पण त्यांनी खूप पाठपुरावा केला। पंडित निघाला यांनी किंवा उद्या कलेक्टरला सांगा, कलेक्टरला साहेबांना सांगा। आपण सांगितले की बाबा काळ कमी असतो, लोकांना प्रत्येकाला संधी मिळावायची वाटते, म्हणून निवडणूक लवकर राहावा, म्हणून ते आपल्याला प्रशासनाने चांगली दिली। आपल्याला किती महिने मिळण्यापेक्षा आगळं वेगळं काहीतरी ताई काम करू तुम्ही दाखवा किंवा तिथे हे नव्हतं ह्या ताईच्या काळात केला। आज मला त्याची आपल्या दत्ताची आठवण येते, तालुक्याची नेहमी आठवण येते। एक चांगला कार्यकर्ता आपण गमावला, त्यांनी त्याच्या कार्यकाळात अत्यंत चांगलं काम केलेलं मी स्वतः पाहिजे। गुणवत्तापूर्वक काम केलं, कॉन्क्रीटचे रस्ते केले, काही ठिकाणी वादविवाद होते पण ते वादविवाद त्यांनी बाजूला केले, तडजोडी केल्या। अशा तडजोडीमध्ये निश्चितपणे चांगलं काम कसं होईल हा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। सणसवाडी मोठी, जेवढं काही चांगलं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा। आणि जागेची अपूर्णता तुम्हाला दिसते गावामध्ये काय राहणार, बरोबर आहे। तर तुम्ही एखाद्या पुनर्वसनाचा ठराव तुम्ही म्हणा, आपण अधिकाऱ्याला सांगू की हे गावाला पाहिजे, ही जमीन पुनर्वसन कोणीतरी घेतच आहे, ती घेण्यापेक्षा जर तुम्हाला दिली तर अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल रणरागिणी न्यूज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।